नमस्कार मित्रांनो. पक्षाच्या आणि भावनाच्या आधारावर आपण ज्यावेळी नेता निवडतो त्याचे परिणाम काय होतात हा जालना जिल्हा बघतो. एक खासदार म्हणतोय मी 2 आमदारांचा बाप आहे, तर दुसरे खासदार ज्यांचं पद आता निवडून जे आलेले आहेत ते म्हणतायत की मला 35 वर्ष सत्ता द्या, तेव्हा मी तुमच्यासारखा विकास करून दाखवतो. म्हणजे याच्यामध्ये 2 खासदार आहेत. एक माजी आहे, 35 वर्ष सत्ता भोगलेले, एक आता रनिंगचे आहेत. दोघेही एकमेकांना बोलतायत. यांच्या बोलण्यामध्ये वैयक्तिक वाद जास्त दिसून येतो. या जिल्ह्याचं भविष्य, या जिल्ह्यातील तरुणांचं भविष्याविषयी ते बोलताना दिसत नाही. इथल्या नागरिकांच्या भविष्यावर ते बोलताना दिसत नाही. इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर ते बोलताना दिसत नाही. इथली शाळा व्यवस्था, इथली आरोग्य व्यवस्थेवर ते बोलताना दिसत नाही. यांना 2 आमदाराचा बाप असल्याचा गर्व आहे आणि यांना 35 वर्ष सत्ता पाहिजे, तेव्हा ते यांच्यासारखा विकास करते. खरं तर यांनी पण काही केलेलं नाही आणि ते पण काही करणार नाहीयेत. यात जनता पिसल्या जाते. म्हणून आय जस्ट वॉन्ट टू से दॅट लुक हाऊ द थिंग चेंज इफ वी प्रेस द रॉंग बटन. आपण जर योग्य बटन दाबलं असतं तर आपल्या जालना जिल्ह्याचा आवाज योग्य ठिकाणी योग्य त्या कानांपर्यंत पोहोचला असता. मात्र यांना दोघांनाही काही काम नाहीये. जातीमध्ये भांडणं लावून वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे काढायचे आणि आपापसात बोलत बसायचं. जनतेचा मात्र विचार करायचा नाही, विकासाचा मात्र विचार करायचा नाही, भविष्याचा मात्र विचार करायचा नाही, भविष्याची प्लॅनिंग करायची नाही. जिल्ह्यामध्ये काय बदल करता येईल, कसा करता येईल, इन्फ्रास्ट्रक्चर काय नवीन करता येईल, बजेट देखील त्यासाठी नाहीये, याच्यावर चर्चा करण्यासाठी तयार देखील ते नाहीयेत. एवढंच या दोघांमध्ये सुरू असतं आणि हेच सुरू राहणार आहे. जनतेला, तरुणांना शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, हे होते मंगेश साबळे. मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघाचे आजी आणि माजी या दोनही खासदारांना धारेवर धरलाय. एक म्हणतोय की मी 2 आमदारांचा बाप आहे, तर दुसरा म्हणतोय मी तुमच्यासारखं काम करेल, तुमच्या इतकं काम करेल, तुमचा इतका विकास करेल, मला 35 वर्ष सत्ता द्या. आता 2 आमदाराचा बाप कोण आणि 35 वर्ष सत्ता कुणाला पाहिजे हे तुमच्या लक्षात तर आलंच असेल. पण या ठिकाणी मंगेश साबळे यांनी एक खंत व्यक्त केली. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या हेच सत्तेमध्ये येणार, हेच राजकारण करणार, हेच गोरगरीब जनतेला लुबाडणार आणि पुन्हा पुढच्या वेळेस आपण निवडून कसे येऊ याची तयारी आतापासूनच करून ठेवणार आणि आपणही त्या सगळ्या गोष्टीला बोलतो आहोत, आपणही त्याच गोष्टी करतो आहोत. आपण जी चूक मतदान करते वेळेस केलेली आहे तीच चूक आपण पुन्हा 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 करत जातो आणि 35 वर्ष, 50 वर्ष नेते आपल्यावरती गुलामगिरीचं त्यांचं साम्राज्य उभे करतात. या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींमधली खंत यावेळेस मंगेश साबळे यांनी बोलून दाखवली. ते म्हणतात की मंडळी, आपण एक छोटीशी चूक केली आणि त्या चुकीचं किती मोठं प्रायश्चित्त तुम्हाला बघायला मिळतंय ते तुम्हीच बघा. कारण ज्या वेळेस तुमच्याकडे पर्याय उपलब्ध होते त्यावेळेस तुम्ही अशा लोकांना निवडून दिलं आणि आता हे आम्हाला 35 वर्ष सत्ता द्या तर तुमच्या इतका विकास करून दाखवतो, तर दुसरा मी 2 आमदारांचा बाप आहे असं म्हणून जनतेवरती कशा पद्धतीनं आपली सत्ता गाजवतायत याचं उदाहरण यावेळेस मंगेश साबळे यांनी करून दिलंय. त्यांनी खंत मांडत असताना त्यांनी ज्या लोकसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढली होती आणि त्या ठिकाणी 1,60,000 पर्यंतचं भरघोस असं मतदान घेतलं होतं, त्या गोष्टीची देखील त्यांनी या ठिकाणी खंत व्यक्त केलेली आहे. जाहीररित्या ते बोलत जरी नसले तरी त्यांचा रोष मात्र निश्चितच त्या दिशेने आहे. तर मंडळी, अशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण सध्या त्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधनं व्हायरल केलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत
कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.